नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिश आणि भैरवी हे दोघं जण बड्डेचे डेकोरेशनचं सामान एक टेम्पो भरून घेऊन येतात। सिक्युरिटी म्हणतोय, रुको रुको, ये किसका सामान है? अनिश गाडीमधून उतरतो आणि म्हणतो की ये मेरा सामान आहे। सिक्युरिटी म्हणतो, अच्छा आपका सामान आहे क्या, फिर ठीक आहे असं म्हणत तो सिक्युरिटी तिथून जायला लागतो। तेवढ्या तिथे विक्रांत येतो। आता हा तोच विक्रांत आहे ज्याला अशोक मामाने पिऊन असताना मदत केली आणि त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं। त्यामुळं आज तो अशोक मामांमुळे क्लास 2 ऑफिसर बनलेला आहे। पुढे तो सिक्युरिटी त्याला अडवतो। विक्रांत म्हणतो की मी अशोक माजगावकरांना भेटायला आलोय। तेवढ्यात अनिशसुद्धा विक्रांतला ओळख दाखवतो आणि पुढे बोलून घेतो। विक्रांत पुढे येतो आणि अनिशची चौकशी करतो। अनिश म्हणतो, तू कसं काय इकडे आलायस? विक्रांत म्हणतो, म्हणजे तुला काहीच माहिती नाही का? अरे मी मागच्या वेळेस पण सरांना भेटायला आलो होतो। अनिश म्हणतो, म्हणजे मला कळालं नाही। विक्रांत सांगतो की मी पिऊन होतो ना, तर त्यावेळेस मला सरांनी मदत केली होती। त्यांच्याच मदतीमुळे आणि आशीर्वादामुळे मी आज क्लास 2 ऑफिसर बनलोय। तर भैरवी म्हणते, अरे वा, म्हणजे माजगावकरांनी कोणाचं तरी भलं केलंय म्हणायचं। विक्रांत म्हणतो, ह्या कोण? भैरवी म्हणते की मी भैरवी मुजुमदार, मुलांची मावशी। विक्रांत म्हणतो, कसं आहे मॅडम, आमचे सर हे खूप साधे आहेत। ते चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट वागतात। भैरवी त्याच्यावरती चिडून जाणार तेवढ्यात अनिश तिला अडवतो आणि म्हणतो, रिलॅक्स। पुढे अनिश हा विक्रांतला विचारतो की तुझ्या हातात काय? विक्रांत म्हणतो, हे पूजेचं साहित्य। कालच मला सरांचा फोन आला होता। ते मला म्हटले की इरा आणि ईशानचा वाढदिवस आहे, मदतीला येतोस का? मग काय, लगेच सुट्टी टाकली आणि त्यांना मदतीसाठी आलो। आता काय चांगलं डेकोरेशन करायचं आहे हॉलमध्ये। आज बघा मुलांचा कसा वाढदिवस मी दणक्यात साजरा करतो। तर भैरवी ही अनिशकडे रागानेच बघते आणि तिथून रागात निघून जाते। तर इकडे हॉलमध्ये देसाई, सातपुते आणि तोरणे चर्चा करत असतात। तिथे भैरवी रागारागात येते आणि म्हणते, एक्सक्यूज मी। देसाई म्हणतात की कोण आपण? भैरवी म्हणते, मी भैरवी मुजुमदार। काल आपलं बोलणं झालं नव्हतं का? हा हॉल आणि प्रिमायसेस मी वापरणार आहे ते। अहो मी डेकोरेशनचं साहित्य घेऊन आले टेम्पो भरून। देसाई म्हणतात की आता हा हॉल आम्ही माजगावकरांना दिलाय, जे काही असेल ते तुम्ही माजगावकरांशी बोला। भैरवी म्हणते, मी का त्यांच्याशी बोलू? त्यांचं बुकिंग कॅन्सल करा। देसाई म्हणतात की ते होणं शक्य नाही आहे। तर भैरवी म्हणते, शक्य नाही म्हणजे काय? अहो मी तुम्हाला या हॉलचं रेंट दिलं आहे। देसाई म्हणतात की हे बघा, तुमचे रेंटचे पैसे आम्ही तुम्हाला परत करू, पण हा हॉल तुम्हाला देणं आता शक्य नाही, सॉरी। भैरवी म्हणते, व्हॉट द हेल इज दिस? देसाई म्हणतात की हे बघा मॅडम, हा हॉल सोसायटीचा आहे, त्यामुळं सोसायटीच्याच लोकांना प्रेफरन्स द्यावा लागतो। त्यामुळं आता तुम्हाला हा हॉल देणं आम्हाला शक्य होणार नाही। भैरवी म्हणते, अहो पण आता जे टेम्पो भरून मी एवढं डेकोरेशनचं साहित्य आणलं ते काही माझ्या डोक्यावरती ठेवू? असं म्हटल्यावरती सातपुते आणि तोरणे सगळेजण हसायला लागतात। देसाई म्हणतात की हे बघा मॅडम, मी तुम्हाला सांगितलं ना, सोसायटीचे काही नियम असतात, त्यामुळं प्रेफरन्स हा मला सोसायटीच्या सदस्यांनाच द्यावा लागतो। तुम्हाला काही हा हॉल मिळू शकणार नाही। तर भैरवी चिडते आणि म्हणते की दिस इज नॉट डन, असं म्हणत रागारागात तिथून निघून जाते। तोरणे म्हणतात, काय हो देसाई, तुम्ही आज चक्क माजगावकरांची बाजू घेतलीत। देसाई म्हणतात की कसं आहे, आपल्याला ती माजगावकर आणि त्यांची नातवंड त्रास देतात हे मान्य, ते आपल्याला ह्या सोसायटीमध्ये नको आहे हेही मान्य, पण अहो त्यांच्याचमुळे आज सोसायटीमध्ये सत्यनारायणची पूजा घडली ना, हे महत्त्वाचं। आपल्याला काय, आपल्या पदरात प्रसाद पडला ना, बस झालं आपल्याला, असं म्हणत हे तिघंजणं हसतात। पुढे भैरवी ही चिडून सोसायटीमधून निघून चाललेली असते। तेवढ्यात तिथे अनिश भेटतो आणि म्हणतो, अगं भैरवी कुठे निघालीस आता? भैरवी म्हणते की बघितलं ना, ह्या माणसाला मुलांचं काहीही घेणं देणं नाही आहे। त्यांचा आनंद आनंद म्हणतात, पण त्यांच्याशी यांना काही घेणं देणं नाही आहे। अनिश म्हणतो की हा माणूस म्हणजे? अगं माझे बाबा आहेत ते, आणि त्यांचा असा एकेरी उल्लेख केलेला मला अजिबात आवडणार नाही। भैरवी म्हणते, मग हा माणूस माझ्या एवढा डोक्यामध्ये का जातो? अनिश म्हणतो, आता काय झालं एवढं? भैरवी म्हणते, बघितलं ना त्यांनी आपला प्लॅन कसा हाणून पाडला ते, हे सगळं ते मुद्दाम करतायत, हे उगाचच ना माझ्या वाकड्यामध्ये शिरतात, आता बघच मी काय करते। असं म्हणत भैरवी ही अशोक मामांच्या घरी येते। तर इकडे घरामध्ये सत्यनारायणची पूजा चाललेली असते। सगळेजण आरतीमध्ये मग्न असतात। भैरवी आणि अनिश आतमध्ये येतात। भैरवी म्हणते, हे काय नॉनसेन्स चाललंय? अशोक मामा म्हणतात, नॉनसेन्स? अगं हे नॉनसेन्स नाही, पूजा चालली आहे, बघ किती प्रसन्न वाटतंय। पुढे अशोक मामा गुरुजींना म्हणतात की सॉरी हा गुरुजी, ही भैरवी हिच्यामुळं जरा व्यत्यय आल्या। गुरुजी म्हणतात, चालायचंच, एवढं काय, पूजा म्हटल्यावरती सर्वच येणार। पुढे ते इरा ईशानला म्हणतात की बाळांनो, आता तुम्ही पहिल्यांदा देवाला नमस्कार करा, मग मोठ्यांचे आशीर्वाद घ्या। अशोक मामा अनिशकडे बघतात आणि म्हणतात की तू कसं काय हिच्यासोबत आलास? अनिश म्हणतो, आम्ही खाली एकत्रच भेटलो ना त्यामुळं। पुढे अशोक मामा भैरवीला म्हणतात की ये ना बाळा बस। भैरवी म्हणते, मी इथं बसायला नाही आले, आम्ही इथं पार्टी करायला आलो होतो, पण ही पार्टी नाहीच आहे। अशोक मामा म्हणतात की नाहीच आहे ही पार्टी, हे संस्कार आहेत।
तेवढ्यात ईशान आवाज देतो की आजोबा पाया पडतो. असं म्हणत इरा ईशान दोघंजण अशोक मामांच्या पाया पडतात. पुढे अनिश येतो आणि तो ईशानला आणि इराला म्हणतो की तुम्ही दोघंजणं फार गोड दिसतायत. पुढे तो संयमीला म्हणतो की संयमी तू पण खूप छान दिसतेस, फायनली तुला ट्रॅडिशनल घालायला मिळालं, तुला खूप आवडतं ना ट्रॅडिशनल. तर संयमी हो म्हणते. अशोक मामा म्हणतात की अरे वा, मोठीला ट्रॅडिशनल घालायला आवडतं हे मला माहीतच नव्हतं. अनिश म्हणतो काय तुम्हाला माहीत नव्हतं? संयमी म्हणते त्यांना बऱ्याचशाच गोष्टी माहीत नाही आहेत. अशोक मामा म्हणतात की तू जर मला तुझ्या आयुष्यातला थोडा वेळ दिला ना तर मी सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पुढे अशोक मामा ईशानला आणि इराला म्हणतात जा जा गुरुजींच्या पण पाया पडा. गुरुजी म्हणतात की माझगावकर तुम्हाला म्हणून सांगतो, अहो आजकाल तर मुलांचे वाढदिवस म्हणजे एक प्रकारचा खेळ होऊन बसलेला आहे. तुम्ही आता मुलांच्या हातातून ही सत्यनारायणाची पूजा करून घेतलीत ना, हे म्हणजे एक प्रकारचं कौतुकच आहे बरं का. अशोक मामा म्हणतात की मग आमची लहान मुलं ही हुशारच आहेत. पुढे ते भैरवीकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणतात की पण जरा मोठी माणसं ही वेड्यासारखी वागतात. भैरवी अशोक मामांना म्हणते की तुम्हीच वेड्यासारखे वागतात हा, मी एवढं डेकोरेशनचं साहित्य आणलं, एवढा पैसा खर्च केला. अशोक मामा म्हणतात ही सारखी सारखी पैसा पैसा काय करते. भैरवी म्हणते कसं असतं, ज्याच्याकडे पैसा असतो ना तोच पैसा खर्च करू शकता आणि तुम्ही माझ्यावरती जळता म्हणून हे सगळं काही करता. तुम्ही सगळं काही हे ना मुद्दामण केलेलं आहे मला त्रास देण्यासाठी. अशोक मामा म्हणतात अगं तुला मी का त्रास देऊ, एवढा तुला वेळ द्यायला तू एवढी माझ्यासाठी महत्त्वाची नाहीच आहे. तर भैरवी म्हणते की मग हे तुम्ही सगळं का केलेलं आहे, मुद्दामच केलेलं आहे ना. अशोक मामा म्हणतात की मी हे मुद्दामण नाही केलेलं, हे मी मुलांच्या सुखासाठी आणि आनंदासाठी केले. भैरवी म्हणते कसला आनंद. तेवढ्यात तिथे ईश्वर काका खूप मुलांना घेऊन येतात आणि आवाज देतात की इरा ईशान बघा तुमचे मित्रमैत्रिणी आली. असं म्हटल्यावरती ईशा इरानसुद्धा पळत पळत येतात आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींना भेटतात. त्यातली एक मुलगी ईशानला म्हणते की ईशान तू खूप हँडसम दिसतोयस हा. ईशान लगेच लाजतो आणि खूप हसायला लागतो. अशोक मामा पुढे येतात आणि ईशानचा कान पकडत म्हणतात काय रे तू लाजतोयस. ईशान म्हणतो की आजोबा मी खूप हँडसम दिसतोय ना म्हणून. पुढे अशोक मामा म्हणतात चला चला जास्त कोणी गोंधळ घालायचा नाही आणि पाया पडून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला गोड गोड शिरा देणार आहे खायला. सर्व मुलं देवाच्या पाया पडायला गर्दी करतात. अशोक मामा म्हणतात ए हळूहळू जास्त गडबड करू नका. पुढे ते भैरवीकडे बघतात आणि म्हणतात मग आता येईल का नाही मज्जा. भैरवी म्हणते पण मुलांना खायला काय देणार आहात. अशोक मामा म्हणतात की खाली पंगत बसवणार आहे हॉलमध्ये आणि आता त्याआधी तीर्थप्रसाद खायचा. मस्त प्रसादासाठी शिरा केलेला आहे गोडाचा, खूप भारी लागतो, हो की नाही रे अनिश. अनिश म्हणतो हो. अशोक मामा पुढे वेणूच्या फोटोकडे बघत म्हणतात की आज वेणू असती तर किती बरं झालं असतं, असं भरलेलं घर पाहून तिला फार आनंद झाला असता. पुढे देसाई सगळ्या बायकांना घेऊन येतात आणि म्हणतात यो माझगावकर हे बघा औक्षणासाठी मी सगळ्या सोसायटीतील बायकांना घेऊन आलोय. पुढे सोसायटीतील बायका इरा आणि ईशानचं औक्षण करतात. ते दोघंजणं सगळ्यांच्या पाया पडतात. अशोक मामा म्हणतात काय मग आली का नाही मज्जा. इरा ईशान सगळेजण म्हणतात की हो खूप मज्जा आली. अशोक मामा म्हणतात एवढंच नाही तर अजून पण गंमत आहे. पुढे ते ईश्वर काकांना म्हणतात सांग रे काय गंमत येते. ईश्वर काका म्हणतात की सगळ्यांसाठी गेम खेळायला ठेवलेत आणि फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा गेम आहेत बरं का. सगळेजण फार खुश होतात. ईश्वर काका म्हणतात की सातपुते देसाई चला चला तयारीला लागा, असं म्हणत सगळेजण हॉलमध्ये जायला निघतात. पुढे अशोक मामा हे भैरवीकडे पाहतात. भैरवी पुढे येते आणि ती म्हणते शेवटी तुम्हाला जे करायचं होतं ना तेच तुम्ही केलं. अशोक मामा म्हणतात त्यानं मुलांना किती मजा आली ते पाहतेस ना तू. अनिश पुढे येतो आणि म्हणतो नाही बाबा तुमचे विचार चांगले आहेत, पण तुम्ही असं कोणाला काही न सांगता तुम्हाला जे करायचं तेच तुम्ही केलं. भैरवीने एवढी पार्टी ठेवली असती, तिने जर ती पार्टी केली असती तर काय बिघडलं असतं. अशोक मामा म्हणतात ते तुम्हाला नाही कळणार. पैसा फेकून आनंद विकत घेता येतो असं वाटणारी तुम्ही माणसं, त्यामुळं तुम्हाला यातलं नाही काही कळणार. आपले संस्कार परंपरा ह्या जपायला हव्यात आणि त्या जपल्या नाही तर काय होतं हे तुम्हाला कळायला हवं. तर अनिश तून रागातच निघून जातो. पुढे भैरवी म्हणते की हे बघा तुमचे जे जुनाट विचार आहेत ना ते प्लीज इथंच थांबवा, तुमचं तेच बरोबर आणि बाहेरच्यांचं सगळंच चुकीचं. अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही. वेणूच्या 60व्या वाढदिवसा दिवशी मी तिच्यासाठी बाहेरून केक आणला होता. मी बाहेरच्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या पण घेतो आणि आपली संस्कृती परंपरासुद्धा जपतो. पुढे अशोक मामा म्हणतात बरं चल आता आपण खाली जाऊया, मुलांची मज्जा पाहूया. भैरवी म्हणते की 1 मिनिट थांबा. इरा आणि ईशानला त्यांच्या मामाच्याच हातचा अगदी तसाच केक हवाय, तो कुठून घेऊन येणार तुम्ही. त्यानंतर सीन चेंज होतो. खाली सर्व मुलं आणि पालक जमलेले असतात. ईश्वर काका म्हणतात की हे बघा आज आपण इरा आणि ईशानच्या वाढदिवसानिमित्त मस्त खेळ खेळणार आहोत. कियान म्हणतो म्हणजे आपण मॉलमध्ये जाणार. ईश्वर काका म्हणतात अरे बाबा ओ देसाई सांगाव तुमच्या मुलाला समजावून.
देसाई म्हणतात मॉलमध्ये कशाला जायचं, अरे आपल्या घरी व्हिडिओ गेम आहे ना मोठा, तो खेळत बस. ईश्वर काका म्हणतात काय अहो देसाई तुम्ही, अहो गेम म्हटलं की फक्त तुम्हाला महागडे गेमच खेळायला सुचतात का, अहो खेळ खेळायचा म्हणजे मैदानी खेळ खेळायचे. जनार्दन म्हणतात बरोबर आहे, व्हिडिओ गेम खेळल्याने ना नुसता टाईमपास होतो. सातपुते म्हणतात त्याने डोळेसुद्धा खराब होतात. ईश्वर काका म्हणतात की हो, आणि मैदानी खेळ खेळल्यामुळं ना आपण सगळेजण एकत्र येतो, खूप मज्जा येते. इरा म्हणते की हो, आणि आपण खूप साऱ्या मेमरीज पण क्रिएट करू शकतो. ईश्वर काका म्हणतात की अगदी बरोबर, चला तर मग आता गेम खेळायला सुरुवात करायची. सगळेजण हो म्हणून टाळ्या वाजवतात. पुढे ईश्वर काका एक मटका आणतात आणि काठी आणतात आणि मुलांना गेम समजावून सांगतात की हे बघा, हा जो रुमाल आहे ना तो डोळ्यावरती बांधायचा आणि ह्या काठीनं हे मडकं फोडायचं आणि ना तुम्हाला सगळेजण यामध्ये डिस्ट्रॅक्ट करतील, पण तुम्ही त्याचंच ऐकायचं ज्याच्यावरती तुमचा विश्वास आहे. असं म्हणून सर्वजण टाळ्या वाजवतात आणि खेळासाठी रेडी होतात. तर इकडे भैरवी अशोक मामांना म्हणते की तुम्ही हे सगळं मुलांसमोर मला खोटं पाडण्यासाठी करतायत ना. अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही, पैसा फेकला की मगच आनंद विकत घेता येतो असं काही नाही आहे, आणि हे भाषण देण्यापेक्षा मी त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवलं. पुढे ते म्हणतात की भैरवी, गंमत ही आनंदासाठी असती आणि भपका हा दाखवण्यासाठी असतो. मला कोणालाही काही दाखवायचं नाही आहे, माझ्यासाठी मुलांचा आनंद फक्त महत्त्वाचा आहे. भैरवी म्हणते हो का, पण इरू ईशानला तर त्यांची मम्मा जसा केक बनवायची तसाच केक हवाय. केक तर तुमच्या तत्वात बसत नाही, त्याचं काय. अशोक मामा म्हणतात की मी तुला मागाशीच म्हणालो की मी वेणूच्या वाढदिवसाला केक कापला होता आणि दरवर्षी कापतो, पण त्यामुळं आपली संस्कृती रसागाळाला जाईल एवढी आपली संस्कृती वरवरची नाही आहे. तू मला विरोध करण्यासाठी मुलांना महागड्या वस्तूंचे स्वप्न दाखवतेस, असं करू नको. अगं मुलांचा वाढदिवस आहे, मुलं फक्त शरीरानेच नाही तर मनाने सुद्धा मोठी व्हायला हवीत, त्यांना संस्कार कळायला हवेत. भैरवी म्हणते की माझगावकर ऐका, तुम्हाला कोणतंही एक्सपोजर नाही आहे, त्यामुळंच तुम्हाला मी सांगते की मुलं माझ्याकडे द्या. अशोक मामा म्हणतात कशाला, तू त्यांना बिघडवशील म्हणून तुझ्याकडे मुलं देऊ, कधीच मी तसं करणार नाही. त्यापेक्षा मी माझं एक्सपोजर वाढवील, मी माझ्या जाणुवा वाढवील. भैरवी म्हणते कधी, ह्या वयामध्ये. अशोक मामा म्हणतात की हो, अजून माझं वय शिक्षणाचं संपलं नाही, जोपर्यंत माझी इच्छा आहे तोपर्यंत मी शिकत राहील. भैरवी म्हणते मग ठीक आहे, इरू ईशानला जसा केक हवाय ना आता तसा बनवूनच दाखवा. अशोक मामा तिला म्हणतात तू माझी परीक्षा घेतलीस. भैरवी म्हणते की नाही, तुम्हाला मी डायरेक्ट चॅलेंज करते. असं म्हणत भैरवी तिथून निघून जाते आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.